रेडी स्टार्ट. पाणी टंचाईचा काळ किंवा सर्वसाधारण परिस्थितीचा कालावधी पडणाऱ्या पर्जन्यमानावर अवलंबून असतो. पाऊस पुरेशा प्रमाणात पडला तर सामान्य परिस्थितीचा कालावधी 15 जून ते फेब्रुवारी अखेर म्हणजे साधारणपणे 8 ते 9 महिन्यांचा असू शकतो. तर टंचाईचा काळ 3 ते 4 महिन्यांचा असतो. मात्र पर्जन्यमान अपुरे असेल तर बऱ्याच वेळा पावसाळ्याच्या काळात देखील पाण्याची टंचाई आढळून येते व टंचाईचा काळ वर्षातील निम्म्यापेक्षा अधिक दिवस असतो. अलीकडे पडणाऱ्या अनियमित आणि कमी पर्जन्यामुळे आपणास त्याची जाणीव होते. तज्ज्ञांच्या मते शहरी भागात लोकांना पाण्याची दैनंदिन गरज भागविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला दररोज किमान 100 लिटर पाणी लागते, तर ग्रामीण भागात ते किमान 70 लिटर पाणी लागते. पाहणीमधून असे आढळून आले आहे की टंचाई नसतानाच्या काळात लोकांना पुरेसे पाणी मिळू शकते. मात्र टंचाईच्या काळात दुप्पट अंतर दूर जाऊन देखील त्यांना आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही. मिळालेल्या आकडेवारीनुसार टंचाईतील काळात त्यांना सरासरी 50 लिटरपर्यंत पाणी मिळू शकते. टक्केवारीच्या भाषेत सांगावयाचे म्हणजे त्यांना आवश्यकतेच्या 70% पाणी मिळते, म्हणजे आवश्यकतेपेक्षा 30% पाणी कमी मिळते. पाण्याची ही 30% तूट फारशी नाही असे काहींना वाटेल, म्हणून या ठिकाणी असा खुलासा करावासा वाटतो की ही तूट केवळ 30% असण्याचे कारण म्हणजे लोक पूर्वीपेक्षा सरासरी दुप्पट अंतरावरून पाणी आणतात, म्हणून तूट एवढी कमी आहे. परिच्छेद. राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास अनेक बाबतीत महत्त्वाचा ठरतो. राष्ट्राची प्रगती व विकास राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीवर अवलंबून असतो. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीची तुलना केली असता देशाची प्रगती होत आहे किंवा नाही हे समजू शकते. उत्पन्नात समाधानकारक वाढ होत नसेल तर ह्याबाबतची कारणे शोधून काढली जातात व त्यानुसार आर्थिक धोरणात बदल घडवून आणले जातात. राष्ट्रीय उत्पन्नावर दरडोई उत्पन्नाची पातळी अवलंबून असते. दरडोई उत्पन्नावरून उपभोग, बचत व उत्पन्नाशी संबंधित असलेल्या घटकांचा अभ्यास करता येतो. राष्ट्रीय उत्पन्नाच्या रचनेवरून क्षेत्रीय विकासाची पातळी समजू शकते. यावरून अर्थव्यवस्थेत कोणते क्षेत्र किती महत्त्वाचे आहे ते व त्याचा राष्ट्रीय उत्पन्नातील सहभाग समजू शकतो. साधारणपणे 1 वर्षाच्या कालावधीत देशात तयार होणाऱ्या वस्तू व न दिसणाऱ्या अभौतिक सेवांचे पैशाच्या स्वरूपातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. ते मोजण्यासाठी उत्पादन, उत्पन्न व खर्च पद्धतीचा अवलंब करता येतो. तथापि पुरेशा आकडेवारी अभावी खर्च पद्धतीचा वापर क्वचितच केला जातो. बहुतेक देशात परिस्थितीनुसार उत्पादन व उत्पन्न पद्धतीचा वापर केला जातो. भारतात आतापर्यंत कोणत्याही एका पद्धतीचा वापर करून राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप केले गेलेले नाही. शेती व शेतीशी संबंधित क्षेत्रासाठी उत्पादन पद्धत तर सर्व प्रकारच्या सेवांसाठी उत्पन्न पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. अर्थव्यवस्थेची विभागणी प्राथमिक, द्वितीय व तृतीय क्षेत्रात केली जाते. प्राथमिक क्षेत्रात शेती, वन उत्पादने व लाकूडतोड, मत्स्यव्यवसाय व दगडासह सर्व प्रकारच्या खाणी यांचा समावेश होतो. स्टॉप.